नमस्कार, मी लीना. मंडळी, थंडीचे सीझन चालू आहे आणि मस्त मटार आत्ता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मटारचे वेगवेगळे प्रकार आपण दाखवणार आहोत आपल्या चॅनलवर. पण आज मी करते ज्वारीच्या पिठामध्ये मेथी आणि मटार घालून आप्पे. खूप छान लागतात, मस्त लागतात, पटकन होतात. कसे करायचे चला बघूया. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 2 कप. आता त्याच्यामध्ये मी घालते आलं लसूण मिरचीची पेस्ट 1 टेबलस्पून. आणि आता मी काय करणार आहे, याच मिक्सरच्या भांड्यात मी आत्ता ही पेस्ट केली होती, तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे बॉईल केलेले वाटाणे घालते आहे, मटार. आता भरपूर ताजे वाटाणे मटार मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तो वापरा. आणि हा जस्ट एकदाच फिरवून घेणार आहे, ओबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हा का, हे पण सगळं घालते. थोडीशी मेथी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालते. आता याच भांड्यात आपण पाणी घेऊया. मिक्सरच्याच भांड्यामध्ये परत एकदा फिरवून घेते, म्हणजे हे जे सगळं लागलेलं असतं ते पण त्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि ते पण आपल्याला यूज करता येईल. आता याच्यामध्ये आपण हळद घालतोय, तिखट, गरम मसाला, त्याच्यानंतर थोडीशी हिंग, थोडासा हिंग आणि मीठ. चवीनुसार मीठ घ्या. हे आधी मी सगळं कोरडंच मिक्स करून घेते. हे जे मिक्सरमध्ये आपण पाणी फिरवलं होतं ते घालते सगळं, आणि विस्करच्या साहाय्याने आता आपण हे सगळं नीट मिक्स करून घेऊ. पाणी अजून लागणार आहे आपल्याला, एवढंच पाणी पुरणार नाहीये. इडली डोशाचं बॅटर कसं असतं, ती कन्सिस्टन्सी हवी आपल्याला, तर तेवढं पाणी अंदाजाने घ्या तुम्ही. आता इथे मी मुद्दाम ज्वारीचं पीठ घेतलंय. पण आता थंडीमध्ये तुम्हाला बाजरीचं पीठ जर तुमच्या घरी अवेलेबल असेल तर ते घ्या. बाजरीच्या पिठाचे आप्पे करा. नसेल तर ज्वारी बाजरी नसेल तर गव्हाच्या पिठाचे करा. कुठलंही पीठ तुम्ही इथे घेऊ शकता. थोडं थोडं करत पाणी घालून छान बॅटर बनवून घेऊ आता. दही घालायचं राहिलं होतं, तर मी आता काय करते, दही असं छान थोडंसं मिक्स करून घेते अजून. आणि आता हे दही पण आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दह्याच्या ऐवजी ताक वापरलं तरी चालेल. मग ताक वापरणार असाल तर पाण्याचं प्रमाण त्या अंदाजानुसार कमी ठेवा, किंवा पूर्ण ताकात भिजवलं तरी चालेल. आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला रेस्ट द्यायचे, तर एक 10 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देऊ. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण इन्स्टंट करतोय त्यामुळे आता मी इनो घालते. त्याच्यात एक चमचाभर इनो घातलाय आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहे मी. आणि हे सगळं नीट मिक्स करून घेऊ. मीनवाईल इथे मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे तापायला.
छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. बघू शकता तुम्ही व्यवस्थित झालेलं आहे आपलं मिश्रण तयार. आता ही आप्पे पात्रामध्ये तेल घालून घेते. थोडं थोडं तेल घालायचं आहे. गॅस मीडियमवर ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊ. नेहमी साईडनी घालायचं, कारण मध्ये आत जास्त लागते, त्यामुळे आधी साईडनी घाला आणि मग सगळ्यात शेवटी मध्ये घाला. दोन मिनटं झालेली आहेत. आपण आता हे उलटवून घेऊ. आपले झालेले आहेत मस्तपैकी आप्पे. काढून घेऊया आता आपण. तुम्ही बघू शकता दोन्हीकडनं व्यवस्थित फुललेले आहेत. तर मी काढून घेते सगळे. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. मस्त लुसलुशीत झालेले आहेत. मस्त गरमागरम आपले ज्वारीचे आप्पे तयार आहेत, ज्याच्यामध्ये मेथी पण आहे आणि मटारही आहे. खूप सुंदर लागतात, चवीला अप्रतिम लागतात. तुम्हाला तिखट मिठाचं प्रमाण थोडंसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता, पण हे असे आप्पे आहेत ना, हे जरा तिखटच छान लागतात. नक्की ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी रोज येत जा लीना सुगरणकट्टा या चॅनलवर. चला तर मग उद्या परत भेटू. तोपर्यंत बाय.